हितभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। आद्य श्री शंकराचार्य यांनी सद्गुरूची भेट झाल्यानंतर सद्गुरूंनी प्रश्न केला की तुम्ही कोण आहात। त्यावेळेस जे उत्तर दिलेलं आहे हे उत्तर म्हणजे 6 श्लोकामध्ये याची प्रसिद्धी निर्वाण षटकम म्हणून झालेली आहे। तर त्यांचा अल्प परिचय पाहणं आधी आवश्यक आहे। भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व तत्वज्ञानाच्या इतिहासात आद्य श्री शंकराचार्य ख्रिस्ताब्द 788 ते 820 या लोकोत्तर कर्तृत्वाच्या, अलौकिक बुद्धिमत्तेच्या आणि प्रतिभा शारदेचा वरदहस्त लाभलेल्या महापुरुषाने केलेले अमर कार्य म्हणजे सनातन आर्य वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि स्थिर प्रतिष्ठा। आजच्या जगात वाक् सम्राज्ञी, मधुरवाणी संस्कृत भाषा, तिच्या माध्यमातून सर्वांना पवित्रित करणारी हे चतुर्वेद, उपनिषदे, गीता भाष्य यांचा अथांग महासागर असणारी ही श्रुतिविद्या कन्याकुमारी रामेश्वरापासून काशी, पशुपती, नेपाळ, बद्रिकेदारापर्यंत उभ्या आणि द्वारका, सोमनाथ ते जगन्नाथपुरी, गंगासागरापर्यंत आडव्या धाग्यांनी विणलेला हा तीर्थरूप भारताचा प्रतीक रूप भगवा ध्वज, तसेच अग्निनारायणाच्या उपासनेमुळे 10 दिशा पवित्रित करणारी यज्ञ संस्था, या सर्व पवित्र, प्रसन्न, मंगल भारतीयतेच्या प्रतीकांची गंगोत्री म्हणून, राष्ट्रीय एकात्मतेचा मूलाधार म्हणून, अद्वैत तत्वज्ञानाचे प्रवर्तक म्हणून, भारताच्या भारतीयत्वाचे, हिंदूंच्या हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून कोणापुढे जर नतमस्तक व्हायचं असेल तर ती युगप्रवर्तक, राष्ट्रैक्य संवर्धक, लोकोत्तर विभूती म्हणजे श्री आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य आहे। आज गंगा ही गंगा म्हणून आणि हिमालय हिमालय म्हणून जो उभा आहे तो त्या थोर विभूतीचे अल्पायुष्यात अखंड भारताची पदयात्रा परिक्रमा करून त्या भारत मातेला राष्ट्रमाता, जगत जननी, जगदंबा या स्वरूपामध्ये पाहण्याची व त्यांची तन मन धनाने सेवा करण्याची, तिची अखंडता एकात्मता अभंग राहावी यासाठी सर्वस्व समर्पण करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयात निर्माण व्हावी अशी शिक्षा दीक्षा असल्यामुळेच आहे। आज भारत जगामध्ये भारत म्हणून ताठ मानेने, तेजस्वितेने, अस्मितेने उभे राहत आहेत आणि राहणार आहे। तर त्या सर्वांची प्रेरणा, मूलाधार, स्फूर्ती राहणार आहे राष्ट्रमातेच्या मंदिरात नंदा दीपाप्रमाणे अखंड तेवत राहिलेली शंकराचार्य प्रणित ज्ञान ज्योती आणि त्यांचा तो धर्मदंड। आज अमला कमलाधिवासिनी मानसो वैमल्यदायिनी मनोज्ञे, हे देवी सरस्वती, शुद्धतेच्या कमलात तुझा सदैव वास असतो। तुझ्यामुळे मन शुद्ध होते, तुला फक्त अंतर्मनाने जाणता येते। तू सुंदर असून सुशील आहेस, तुझ्या चरणारविंदांना माझा प्रणाम असो। सरस्वती देवीचे हे स्तोत्र आपल्या भारत देशामध्ये सर्वश्रुत आहे। श्रीमद आद्य शंकराचार्य हे त्यांचे रचनाकार आहेत। कोणत्याही निश्चित रीतीने जरी त्यांचे वर्णन करता येत नसले तरी त्यांचा महिमा अगाध आहे। ईश्वरासंबंधी वेदामध्ये केलेले हे विधान साधू संतांना, ऋषीमुनींना आणि द्रष्ट्या तत्ववेत्यांनाही लागू आहे। या सर्व विभूतींचे आपल्या राष्ट्राच्या संस्कृती विकासात महत्त्वाचे योगदान आहे। जेव्हा जेव्हा भारतामध्ये धार्मिक, नैतिक आणि राजकीय अराजक निर्माण होत असते तेव्हा तेव्हा आपल्या देशाला नेहमीच निरनिराळ्या दैदिप्यमान कर्तृत्वशाली पुरुषांची देणगी मिळालेली आहे। भारतीय संस्कृतीचा इतिहास
म्हणजे अशा कर्तृत्ववान पुरुषांचा अखंड प्रवाह आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांचा भारत भूवरील अवतारही या भूमीची आध्यात्मिक निवड करणारा आहे आणि या आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी आणि जनजीवनातील सर्व प्रकारची दुःखे दूर करण्यासाठीच झालेला आहे. ख्रिस्ताब्द 788 ते 820 हा त्यांचा कर्तृत्व काल होता असे विद्वानांचे सुद्धा म्हणणे आहे. यामध्ये 15 मुद्दे आहेत. त्यांचा आपण एक एक बारकाईने अभ्यास करू. पहिला मुद्दा आहे ईश्वरी कृपा. श्री शंकराचार्यांचा जन्म म्हणजे ईश्वराने त्यांच्या आईवडिलावर केलेला कृपा प्रसादच आहे. केरळमध्ये वृषाद्री पर्वताजवळ कालडी नावाचे एक सुंदर खेडे आहे. आजही पूर्णा नदीच्या काठावर हे सुंदर खेडे विद्यमान आहे. या खेड्यामध्ये शिवगुरू आणि आर्यांबा नावाचे एक जोडपे राहत असे. ते एक कर्मठ नंबूद्री ब्राह्मण कुटुंब होते. ते जरी सधन कुटुंब होते तरी त्यांचा जीवनक्रम अत्यंत साधा होता. पती पत्नी दोघे सुशिक्षित होते. शिवाय दोघेही ईश्वर भक्ती परायण होते. विवाह होऊन अनेक वर्ष लोटली तरी त्यांना संतती नाही. तीच एक चिंता त्यांना होती. त्यांनी त्यासाठी अनेक नवस केले. ईश्वराला साकडे घातले. काही मित्रांनी सुचल्यावरून अखेरीस ते त्रिचूरच्या व्रचालेश्वराकडे प्रार्थना करण्यास गेले. तेथे त्यांनी मनोभावे भक्ती करण्यात अनेक दिवस घालवले. त्याचा परिणाम म्हणजे एके दिवशी प्रत्यक्ष वृषाचलेश्वर त्यांच्या स्वप्नात आले. तो अनुभव फारच विलक्षण होता. परमेश्वराने त्यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, मी तुमच्या भक्तीने खरोखरच प्रसन्न झालेलो आहे. तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल, परंतु तुम्हाला सर्व जगाचा उद्धार करणारा पण अल्पायुषी असा एकुलता एक मुलगा हवा की दीर्घायुषी असलेले सामान्य बुद्धीचे अनेक पुत्र व्हावे. सहजासहजी प्रसन्न न होणाऱ्या ईश्वराने विचारलेला प्रश्न सोपा नव्हता. त्या जोडप्याची ईश्वरावर अनन्य साधारण श्रद्धा होती. त्यांनी सर्व गोष्टी ईश्वरावरच सोपवल्या. त्यावर ईश्वर त्यांना म्हणाला, तुमचा पुत्र हा शिवाचा अंश म्हणून जन्माला येईल आणि जगद्गुरू म्हणून त्याला जगामध्ये मान्यता मिळेल. असे म्हणून ईश्वर अंतर्धान पावला. शिवगुरू आणि त्यांची पत्नी आर्यांबा यांना अतिशय आनंद झाला आणि बरेच दिवस त्यांना तेथेच ईश्वर भक्तीत व्यतीत केले आणि नंतर ते घरी परतले. सुयोग्य वेळी आर्यांबेला परमेश्वरी कृपेने पुत्र रत्नाचा लाभ झाला. त्याचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. सौरकालीय निर्णयानुसार तो पवित्र दिवस म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी या दिवशी सर्व भक्तगण आद्य शंकराचार्य जयंती म्हणून साजरा करतात. शंकर ईश्वरी अवतारच असल्यामुळे कोणत्याही विद्येत त्याची असामान्य बुद्धिमत्ता दिसून येत असते. वयाच्या 8व्या वर्षीच त्याला 4ही वेद अर्थासहित मुखोद्गत झाले. 12व्या वर्षी ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत त्याला उत्तम गती प्राप्त झाली. केवळ 16व्या वर्षी वेदांतावर त्यांनी भाष्य लिहिले. ती आजही त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची निदर्शक आहेत. त्यांची बुद्धिमत्ता जितकी तीव्र होती तितकेच त्यांचे हृदय हे विशाल होते. अल्पवयातच प्राकृत, मागधी आणि संस्कृत भाषेवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले. वयाच्या पहिल्याच वर्षी मातृभाषा म्हणून मल्याळी आणि वेदांची भाषा म्हणून संस्कृत बालशंकराने आत्मसात केली होती. वयाच्या 2ऱ्या वर्षी या भाषामधून तो लेखन वाचन करू शकेल. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून महाकाव्ये आणि पौराणिक वाचन कथा यांचा तो अर्थ विशद करू लागले. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या सर्व कथा अतिशयोक्तीपूर्ण वाटणे साहजिक आहे, परंतु काही अपवादभूत बालकामध्ये अशी असामान्य दैवी बुद्धिमत्ता असू शकते. ही गोष्ट आज आधुनिक मानसशास्त्राला सुद्धा मान्य आहे. यानंतर गुरुकुलाचा मुद्दा आलेला आहे.
वयाच्या 5व्या वर्षी श्री शंकरांचा उपनयन संस्कार पार पडला. याच वेळी त्यांचे वडील शिवगुरु यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पालन पोषणाची आणि शिक्षणाची सर्व जबाबदारी त्यांच्या मातोश्रीवर येऊन पोहोचली. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या गुरुकुलात शंकराची रवानगी झाली. तेथे गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे वेदाध्ययन सुरू झाले. वेदांच्या अनेक शाखोपशाखांचे तसेच इतर विषयांचेही अध्ययन सुरू झाले. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे सर्व गुरुकुलाचेच नाव उज्ज्वल झाले. गुरुकुलामध्ये घडलेल्या एका प्रसंगावरून त्यांना गरिबाबद्दल किंवा दुःखिताबद्दल किती अनुकंपा होती, प्रेम होते हे दिसून येते. तो प्रसंग असा: गुरुकुलातील विद्यार्थिनी आपले भोजन भिक्षा मागून प्राप्त करावे अशी प्राचीन प्रथा होती. माधुकरी मागून उदरनिर्वाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार शंकर भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले. एका घराच्या दरवाजापाशी जाऊन त्यांनी माई भिक्षा वाढ अशी हाक दिली. ओम भवती भिक्षाम देही. त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा पुन्हा विनंतीचा पुनरुच्चार केला आणि एक स्त्री अत्यंत दुःखी अंतकरणाने बाहेर आली. भिक्षा वाढण्यासाठी तिच्या घरी काहीही नव्हते, म्हणून ती अत्यंत व्यथित होती. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. शंकराला सर्व परिस्थितीची कल्पना आली. आई, तुम्ही काहीही दिले तरी मी संतुष्ट होईल व नंतर तुम्हाला काही कमी पडणार नाही. शंकर त्या स्त्रीला म्हणाले, परंतु जवळ काहीच नसताना द्यावयाचे तरी काय? शेवटी परसात काही फळे होते याची तिला आठवण झाली. त्यातीलच काही फळे आणून तिने शंकराला दिली. शंकरांनी लक्ष्मी देवीची प्रार्थना केली आणि त्या गरीब परंतु सच्छील स्त्रीवर कृपा करण्याची तिला विनंती केली. तत्काळ त्या स्त्रीच्या अंगणात सुवर्णांच्या फळांचा सडा पडला आणि अशा रीतीने शंकराचार्यांच्या प्रार्थनेमुळे त्या स्त्रीचे भाग्य भरभराटीला आले. गुरुकुलात शंकर 8 वर्षे राहिले. या अवधीत त्यांनी सर्वच शास्त्रांचा इतका सखोल अभ्यास केला की ती सर्व शास्त्रे त्यांना मुखोद्गत झाली. इतर शास्त्रापेक्षा शंकरांना वेदांतामध्ये विशेष रुची होती. वेदांत हा वेदांचा उत्तरार्ध असून सर्व पारमार्थिक सत्याची मर्म त्यात साठवलेले आहे. सर्व शास्त्रांचे सार म्हणजेच वेदांत होय. ज्यामुळे सर्व विषयांचे ज्ञान होते असा विषय म्हणजे वेदांत असे विद्वानांचे म्हणणे आहे. अल्पवयातच शंकरांना या ध्येयाने झपाटले. यावरूनच त्यांच्या उत्तुंग प्रज्ञेची आणि व्यक्तिमत्वाची आपणास कल्पना येते. आता त्यांच्या आईसाठी म्हणजे मातोश्रीसाठी आचार्यांनी काय केलं हे थोडक्यात सांगतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या थोरवीचे दर्शन त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून होते. गुरुकुलातील विद्याभ्यास संपवून शंकर घरी परतल्यानंतर त्यांचा वेळ आपल्या परमपूज्य मातोश्रींची सेवा करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिकविण्यात जात असे. कालांतराने आर्यांबा आजारी पडली. तरीही आपले रोजचे स्नान पूर्णा नदीवरच व्हावे असा तिचा आग्रह होता. जरी पूर्णा नदी घराच्या जवळच होती तरी उन्हाळ्यामुळे ती खूपच आटली होती आणि पाण्याचा बारीक प्रवाह गावापासून फार दूर असा वाहत होता. आर्यांबेला वाळू तुडून फार मोठे अंतर कापीत पाण्यापर्यंत पोहोचावे लागले. आर्यांबेला एके दिवशी स्नान आटोपून घरी परत येत असताना तप्त वाळू, वरून उन्हाचा तडाखा आणि आजारपणामुळे अशक्त झालेले शरीर यामुळे ताण सहन न होऊन ती खाली कोसळली. आणि जेव्हा शंकरांना ही बातमी समजली तेव्हा ते धावतच घटनास्थळी पोहोचले. आई थोडी शुद्धीवर येताच त्यांनी तिला घरी आणले. इतके सर्व होऊनही आर्यांबेने आपल्या कार्यक्रमात बदल करण्यात अजिबात नाकारले. हे लक्षात येताच शंकराने हात जोडून पूर्णादेवीची प्रार्थना सुरू केली आणि तिला विनंती केली की आईचे नित्यकर्म पूर्ण करण्यासाठी तिने तुडुंब भरून खळखळून व्हावे, म्हणजे त्यांच्या घरासमोरील पात्रातून नदीचे पाणी वाहून येईल आणि आर्यांबा त्यात स्नान करू शकेल.
त्यांच्या प्रार्थनेचा प्रभाव म्हणा किंवा ऋतू बदलामुळे म्हणा किंवा या दोन्ही गोष्टीचा परिणाम म्हणा, रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि दुसऱ्या दिवशी पूर्णा नदी काठोकाठ भरून आपल्या संपूर्ण वैभवाने फुलून मोठ्या डौलाने त्यांच्या घरासमोरून वाहू लागली. निसर्गातील स्थिर भौतिक शक्तींना आध्यात्मिक शक्तीद्वारा गतिमान करण्याचा हा एक प्रकार होता. कालडीतील सर्व रहिवासी आर्यांबा बरोबर शंकराला आशीर्वाद देऊ लागली आणि त्यांची प्रशंसा करू लागली. आता आईची इच्छा आणि चिंता हा एक मुद्दा आहे. 8 वर्षाचा अल्पवयीन मुलगा वेदांचे अध्ययन करतो, मनन करतो आणि इतरांना शिकवतो. ही गोष्ट कोणाला चकित करणार नाही. त्याचबरोबर तो आपल्या आईचीही मनोभावे सेवा करीत असे. असे दिवस जात असताना एके दिवशी 2 वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध ब्राह्मण शंकराकडे आले. आर्यांबा आणि शंकर यांनी त्यांना अत्यंत सन्मानाने आणि अगत्याने वागविले. ब्राह्मणांना त्या घरचे वातावरण अगदी वेगळे, असामान्य असे वाटू लागले, कारण शंकराच्या विद्वत्तेमुळे, नम्रतेमुळे ते अतिशय भारावून गेले. जगाच्या कल्याणासाठी ईश्वराने अशा मुलाला असाधारण गुणसंपदा बहाल केली असावी याबद्दल त्यांची खात्री पटली. परत जाताना त्या वृद्ध ब्राह्मणांनी शंकराच्या मातोश्री जवळ उद्गार काढले, तुझ्या पुत्राला दीर्घायुष्य लाभो. संघर्षमय आणि बिकट परिस्थितीतून जाणाऱ्या भारतवर्षात वैदिक परंपरेचा पाईक म्हणून त्यास कीर्ती लाभो आणि त्याद्वारा सर्व जगाचे कल्याण साधले जावो. आता आईचे हृदयही याच गोष्टीसाठी आतुर होते. तिनेही ब्राह्मणांची भविष्यवाणी खरी हो म्हणून ईश्वराचे चरणी प्रार्थना केली. परंतु श्री विश्वेश्वराने शंकराच्या जन्मापूर्वीच स्वप्नात येऊन तिला सांगितले होते की तुझा पुत्र अल्पायुषी होईल, मात्र तो जगद्गुरू होईल. मग या 2 विरोधी गोष्टींचा मेळ कसा बसणार? कारण आताच ऋषींनी भविष्यवाणी केली आणि विश्वेश्वरांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. आर्यांबेचा कधी कधी गोंधळ होईल. जे परमेश्वराच्या मनात असेल तसेच होईल, असे शेवटी तिने आपल्या मनाचे कसे बसे समाधान केले. आईची ही चिंता शंकराच्या ध्यानात आली. तो वारंवार आपल्या आईची समजूत घालण्याचा प्रयत्न करी. तो म्हणे, आई, जगातील सर्व गोष्टी नश्वर, क्षणभंगूर आहेत. हे अनेक प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. आपल्याला उपलब्ध असलेला सर्व वेळ जर आपण ईश्वर सेवेमध्ये घालवला तर त्यासारखे आपले दुसरे भाग्य नाही. यानंतर निवृत्तीवादी शंकर याबद्दल सांगतात. शंकरांचे असामान्य जीवन घडविण्यामागे अज्ञात शक्तीचा वास होता, यात जराही संदेह नाही. याचा पुरावा म्हणून एका प्रसंगाचा इथे उल्लेख आलेला आहे. शंकरांचे एके दिवशी शंकर पूर्णा नदीमध्ये स्नान करीत होते. एका सुसरीने त्यांचा पाय अचानक पकडला आणि ती त्यांना पाण्यात ओढू लागली. कुणी कितीही सामर्थ्यवान असला तरी सुसरीशी पाण्यामध्ये सामना करण्यामध्ये असमर्थ असते. शंकराची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो, कारण हा बालक आहे. त्यांना वाटले की आता हा आपला अंत जवळ आला. त्यांनी जोराने आपल्या आईला हाक मारली. ती धावतच तिथे आली. शंकराने म्हटले, आई, मृत्यू वेगाने मला भेटण्यासाठी येत आहे. सुसरीच्या मगर मिठीतून सुटणे आता कठीण आहे. मला यातून एकच मार्ग दिसतो, मृत्यूपूर्वी मी संन्यास घ्यावा असे मला वाटते. मला तत्काळ संन्यास घेण्याची अनुमती दे. जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी विद्यमान जीवनाचा त्याग करणे, हा संन्यास घेण्याच्या निर्णयाने विजय मिळवणे शक्य होते. काहीही झाले तरी मुक्तीची श्रेष्ठ अवस्था त्यामुळे शंकराला प्राप्त होणार होती. जर तो वाचला असता तर त्यास मुक्त नवजीवन आणि तो मृत्यू पावला असता तरी सुद्धा शरीर पातानंतर त्याला संन्यासामुळे मुक्तीचा लाभ होणार. सुश्रीने पाय पकडलेल्या आपल्या पुत्राची केविलवाणी अवस्था पाहून मातेचे वत्सल अंतकरण द्रवले. ती गोंधळात पडली. आता काय करावं? जर तो जगला तर संन्यासाच्या स्वरूपात तरी डोळ्यासमोर राहील.
आपला मुलगा संन्याशाच्या रूपात का होईना पण डोळ्यासमोर राहील. तो फक्त जगला पाहिजे ही तिची इच्छा होती. ईश्वरावर दृढ विश्वास ठेवून शेवटी ती म्हणाली, त्या सर्व्याची जशी इच्छा असेल तसेच होते. ऐहिक जगाच्या बंधनातून शंकराची सुटका करावी अशी कदाचित त्या परमेश्वराचीच इच्छा असावी. ती मगर या बंधनाचेच जणू एक प्रतीक होती. तिने शंकराचा पाय सोडून दिला. इकडं आईनं परवानगी दिली आणि तिकडं मगरानं पाय सोडून दिला. व्यावहारिक जगाच्या दुःख सागरातूनही शंकराने अशीच वाट काढली आणि ती पार केली. केवळ आपल्या मनाच्या निश्चयाद्वारे ते संन्यासी बनले आणि त्यांनी नवजीवन प्राप्त केले. शंकराच्या संन्यास स्वीकारण्यामुळे मातेला साहजिकच दुःख झाले. आता कोणत्याही आईला एकुलता एक मुलगा आणि संन्यास घेणार म्हटल्यानंतर दुःख होणार. या प्रसंगानंतर काही दिवसांनी या बाल संन्याशांनी आपल्या जीवनाचे ध्येय मातेला सांगितले. कालडी गाव सोडून जाण्याची परवानगी त्यांना मागितली. वास्तविक पाहता शंकर हा तिचा एकुलता एक पुत्र होता. शिवाय ईश्वराकडून तो तिला प्रसाद रूपामध्ये प्राप्त झाला होता. तरीही ईश्वराची आणि मानवतेची सेवा करण्यासाठीच त्याचा जन्म झाला आहे हे तिला जाणवले. तिने त्याला भरघोस आशीर्वाद देऊन निरोप दिला. ती म्हणाली, माझ्या लाडक्या मुला, तुझी कीर्ती होईल, दिगंत कीर्ती होते. सर्व वडीलधाऱ्या मंडळींना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना शंकरांनी आपल्या आईची नीट काळजी घ्या म्हणून विनंती केली आणि ते जाण्यासाठी सिद्ध झाले. आईला दुःखाचा वेग अनावर झाला. ती म्हणाली, शंकरा, मृत्यूपूर्वी पुन्हा मला एकदा तरी तुझे दर्शन होईल का? शंकराने उत्तर दिले, आई, तू काळजी करू नकोस. मृत्यू समयी किंवा तुला गरज वाटेल तेव्हा माझी फक्त आठवण कर. मी जिथे कुठे असेल तेथून तुला येऊन अवश्य भेटेन. तुझ्या आयुष्याच्या अखेरीस मला तुझी उत्कृष्ट सेवा करण्याचे भाग्य लाभावे यासाठी मी ईश्वराची सतत प्रार्थना करीत राहीन. शंकराचा ईश्वरावर दृढ विश्वास होता. जाते समयी शंकराने घरात श्रीकृष्णाच्या एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आईला श्रीकृष्णाच्या भरोश्यावर सोडून शंकराने कालडी सोडले. आता असामान्य गुरूंचा असामान्य शिष्य चेला. आता शंकराच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते आणि ते म्हणजे गुरुचा शोध. ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे अशीच व्यक्ती गुरु म्हणून लाभावी अशी शंकराची तीव्र इच्छा होती. ज्यांना असा अलौकिक शिष्य लाभला त्या गुरुचे भाग्य खरोखर थोर आहे. शंकर उत्तरेकडे वळले. काही काळाने ते नर्मदेच्या तीरावर येऊन पोहोचले. तेथे त्यांना श्री गोविंद भगवत पाद भेटले. हे गौंडपादांचे शिष्य आहे. आचार्य गौंडपादांचे शिष्य आहे. ते संपूर्ण समाधी अवस्थेत होते. त्यांना पाहताच शंकराचे मन समाधानाने भरून गेले. त्यांच्या साऱ्या अपेक्षा श्री गोविंदाच्या केवळ दर्शनाने पूर्ण झाल्या. श्री गोविंद गुरु जेव्हा समाधीतून व्यावहारिक पातळीवर आले तेव्हा त्यांना काय दिसले? अत्यंत तेजस्वी चेहऱ्याचा एक किशोरी संन्यासी त्यांच्या समोर हात जोडून उभा आहे. पारमार्थिक क्षेत्रात झालेली त्यांची आंतरिक प्रगती त्या किशोराच्या मुखावर प्रतिबिंबित झाली होती. शंकरांनी गुरुला स्वतःची ओळख करून दिली आणि शिष्य म्हणून आपल्याला मान्यता द्यावी अशी प्रार्थना केली. ही प्रार्थना करण्याच्या आधी आपली ओळख देताना जे श्लोक आचार्यांनी सांगितले ते श्लोक निर्वाण षटकम म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचा आपण पुढे चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनातील घटनावर थोडा प्रकाश टाकू. ते कित्येक दिवसापासून अशाच प्रकारच्या सुयोग्य व्यक्तीची शिष्य म्हणून प्रतीक्षा करत होते. म्हणजे सद्गुरू सुद्धा शिष्याची वाट पाहत होते आणि शिष्य स्वतः गुरुचा शोध घेण्यासाठी निघालेले होते. वेदांतातील गूढ रहस्य शिष्याला शिकवणे यातच केवळ गुरुला आनंद नसतो. यापेक्षाही मोठा आनंद वेदांतातील सर्व तत्वज्ञान समर्थपणे पचवून प्रत्येक क्षणी ते आचरणात आणणारा, त्या ज्ञानाने साक्षात प्रतीक बनलेला शिष्य जेव्हा गुरुला भेटतो तेव्हा त्यांना आनंद होत असतो. श्री शंकराच्या रूपाने गोविंदांना असाच शिष्य भेटला होता. त्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला.
संन्यास मार्गाचा गुरुमंत्र गोविंदाकडून मिळाल्यानंतर शंकराने आपला विद्याभ्यास तन्मयतेने सुरू केला. वेदांत तत्वज्ञान पूर्णपणे जाणलेल्या शंकरासारख्या शिष्याला आध्यात्मिक योगाचे धडे देणे आता आवश्यक होते. क्षणात ऐहिक जीवनाला विसरून समाधीच्या शांत अवस्थेत पोहोचण्याचे सामर्थ्य असलेला गुरु आणि त्याच तोडीचा शिष्य. मग काय पाहायचे? भविष्य काळात शंकरांना जे फार मोठे कार्य करावयाचे होते त्याकरिता यौगिक सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी ही सर्व तयारी होती. गोविंद भगवत पादांची ही अवस्था साक्षात अनुभवण्याचे सामर्थ्य शंकराच्या अंगी प्राप्त करून दिले. जाणणे आणि अनुभवणे यात फारच फरक आहे. अनुभव असे नामाभिधान कोणाला देतात? ज्या साधुसंतांना हा अनुभव प्राप्त झाला ते त्यास अनंताचा अनुभव असे नाव देतात. या अनुभवामुळे शंकराचे व्यक्तिमत्व अधिकच संपन्न झाले. सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची अनुभूती त्यांना प्राप्त झाली. यानंतर ही अनुभूती वेदांताच्या तत्वज्ञानाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिल्लक होते. हे कामही गुरूंनी शंकरावरच सोपवले. गुरूंनी शंकरास उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर भाष्य लिहिण्यास सांगितले. ही भाष्ये आपल्या भारतीय संस्कृतीची आध्यात्मिक भांडारेच आहेत. गुरूंचा त्यांना पूर्ण आशीर्वाद होता. ते म्हणत होते, तू जी जी इच्छा करशील ती ती तुझ्या यौगिक सामर्थ्यामुळे परिपूर्ण होईल. श्री शंकरांनी नंतरचे आयुष्य वेदांताचा प्रचार व प्रसार करण्यातच घालवलेले आहे. यानंतर आचार्य एके दिवशी भ्रमण करत असताना पार्वती मातेकडून आशीर्वाद घेतात. हे पार्वती माते, मला आशीर्वाद दे. भारत देशातील निरनिराळ्या पवित्र स्थानांना श्री शंकरांनी भेट दिली. नंतर ते काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. गंगेच्या पवित्र काठावर बसलेल्या विश्वेश्वराचे दर्शन घेणे हा शंकरांचा मुख्य उद्देश होता. धार्मिक क्षेत्रातील आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात काशीपासून व्हावी अशी त्यांची इच्छा होती. काशीमध्ये आल्यानंतर काशीची आद्य देवता जी अन्नपूर्णा देवी तिचे दर्शन घेणे आपले पहिले कर्तव्य आहे असे शंकरांना वाटले. परंतु अन्नपूर्णा देवी जवळील त्यांनी जी भिक्षा मागितली ती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ते म्हणाले, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. हे पार्वती माते, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याची तू भिक्षा मला दे. त्या बाल संन्याशाच्या मुखावरील अनुपम तेज, नम्रता आणि भक्तिभाव पाहून सर्वजण प्रमुदित झाले. आपल्या स्वर्णीय आवाजामध्ये देवीची भक्ती स्तोत्रे गाणाऱ्या श्री शंकराजवळ कित्येक जण गोळा होत होते. तर कित्येक वेदांतावरील त्यांची विद्वत्ता पूर्ण रसाळ भाष्य ऐकण्यासाठी जमत होते. काहींना त्यांच्या सानिध्यामध्ये अनुपम शांतीचा अनुभव प्राप्त होत होता. अशा रीतीने त्या बाल संन्याशाने थोड्याच अवधीत जनसामान्यांच्या हृदयामध्ये एक आपले स्थान प्राप्त केले. एकदा काशीमध्ये वास्तव्य करत असताना त्यांच्या आंतरिक सामर्थ्याची परीक्षा व्हावी असा एक प्रसंग घडला. पहाट व्हावयाची होती. शंकर नदी स्नानासाठी जाऊ लागले. वाटेत हीन मानल्या गेलेल्या जातीतील एक माणूस त्यांना भेटला. त्याबरोबर शंकरांनी ओरडून म्हटले, अरे अरे दूर हो, तू अस्पृश्य आहेस, मला स्पर्श करू नकोस. त्या माणसाने यावर जे उत्तर दिले ते विलक्षण होते. तो म्हणाला, तू कोणाला अस्पृश्य म्हणतो आहेस? या शरीराला की आत्म्याला? जसे तुझे शरीर मातीपासून निर्माण झाले आहे तसेच माझेही झालेले आहे. त्यात वास करणारा आत्मा तर अगदी निर्लेप आहे. तो कशानेही दूषित अपवित्र होत नाही. शिवाय जो आत्मा सर्वव्यापी आहे तो एकमेकापासून कोणते अंतर ठेवणार? किती मार्मिक उत्तर आहे. या दृष्टीने तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणताही भेद राहू शकतो का? एकच जण, एक हरी आत्मा, जीव शिव समा. या उत्तराने त्या प्रसंगी कोणीही गोंधळून गेले असते. परंतु श्री शंकरांची प्रतिक्रिया अतिशय वेगळी होती. आपला सर्व अहंकार शंकरांनी क्षणात झुगारून दिला आणि त्या माणसाच्या पायावर लोळण घातली. ज्याने वेदांतातील तत्वज्ञान इतक्या सोप्या आणि प्रभावी भाषेत सांगितले तो सर्वसामान्य माणूस असू शकत नाही.
हा नक्कीच विश्वेश्वराचा अंश असणार. विश्वेश्वराच्या कृपेमुळेच या सामान्य दिसणाऱ्या मनुष्याचे मन विकसित झालेले दिसत आहे, हे त्यांनी जाणले. शंकर अतिशय आनंदित झाले. अद्वैत वेदांताच्या सिद्धांताचा अनुभव आल्यानंतरही उच्च नीचतेच्या भवऱ्यात ते अल्पकाळ अडकले होते, परंतु त्या भ्रमाचा निराश ज्या मनुष्यामुळे झाला त्याला प्रत्यक्ष ईश्वराचा अंश समजून त्यांनी अभिवादन केले. काशीमधील विष्णू शर्मा नावाच्या भक्ताने एकदा ईश्वराची करुणा भाकली. तो म्हणाला, ऐहिक जगाच्या बंधनातून मुक्त होण्याच्या मी इच्छा करीत आहे. हे ईश्वरा, मला मार्ग दाखव. विष्णू शर्मा शंकरांचा पहिला शिष्य झाला. नंतर यालाच लोक पद्मपादाचार्य म्हणून ओळखू लागले. शंकर अतिशय विद्वान होते, म्हणूनच त्यांना गुरूंनी ज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण काम त्यांच्यावर सोपवलेले होते. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे हे हिंदूचे पवित्र ग्रंथ आहे, परंतु त्यांचे आकलन काही सोपे नाही. त्यामुळे शंकराचार्यांना त्यावर भाष्य लिहावयाचे होते. त्यांनी प्रथम उपनिषदे आणि भगवद्गीता यावर भाष्य लिहिले. त्या भाष्यांना सार्वत्रिक मान्यता मिळाली. नंतर त्यांनी ब्रह्मसूत्रावरही भाष्य लिहिण्याचे ठरवले. हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान व्यास हे अजूनही बद्री या तीर्थस्थानी जिवंत आहे. हे स्थान हिमालयावर पायथ्याशी समुद्र सपाटीपासून 12,000 फुटावर वसलेले आहे. त्या काळी प्रवास करणे फारच दुर्गम होते, परंतु 1200 वर्षापूर्वी शंकराचार्य बद्रीला गेले आणि त्यांनी तिथं जाऊन ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. ईश्वर आणि भगवान व्यास यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. भाष्य लिहिण्याचे काम व्यवस्थित सुरू झाले. प्रत्यक्ष व्यासांनी शंकराचार्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला अशी कथा आहे. त्यामुळे शंकराचार्यांना नवीन शक्ती आणि स्फूर्ती प्राप्त झाली. त्यामुळे जणू त्यांचे आयुर्मान दुपटीने वाढले. काम पूर्ण करण्यासाठी त्यांना एवढ्या अवधीची आवश्यकता होतीच. या विचारांचा प्रसार जनमानसात करण्याचे कामही तेवढेच प्रचंड होते. शंकराचार्यांचे जीवित ध्येय त्याशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. परमेश्वराची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. हा काल शंकराचार्यांच्या आयुष्यातील विजय कालच म्हटला पाहिजे. कारण आता पुढे जो मुद्दा आहे तो इथं मंडन मिश्रींचा आणि शंकराचार्यांचा वाद आहे. तर हा भाग आपण नंतर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.